सकाळची वेळ. सुमाने टेबलवर चहा आणि डिश ठेवत हाक दिली. ॲना, ब्रेकफास्ट कर, उपाशी नको जाऊस. काल पण उपाशीच गेलीस. आपली बॅग पकडत ॲना म्हणाली, आई, मला उशीर होत आहे, मी निघते. हे ऐकून आई ओरडली, काय ग हे ॲना, कामाशिवाय तुला काहीच कसं सुचत नाही का? आज पण उपाशीच जाणार आहेस? आरोग्याशी हेळसांड करू नकोस. गाडीची चावी घेत ॲना म्हणाली, आई, येते मी. तेवढ्यात आईने तिला थांबवले. थांब, मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे. घड्याळात पाहत ॲना म्हणाली, आता नाही आई, संध्याकाळी पाहू. असं म्हणत अनामिका म्हणजे ॲना आपली गाडी स्टार्ट करून निघून गेली. ती गेल्यावर आई स्वतःशीच बोलू लागली, काय म्हणावे ह्या पोरीला, काहीच समजत नाही. तिचे निराशेचे सूर सुरेशरावांच्या कानावर पडले. तसे त्यांनी सुमाला विचारले, काय झालं, काय एकटीच बोलत आहेस? काही नाही, तुमच्या मुलीबद्दल बोलत आहे. बघा ना, आज पण उपाशीच गेली. कामाशिवाय तिला काहीच दिसत नाही. वा, माझी मुलगी का? अगं, तिचे काम तसे आहे. आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे, मग तिला थोडासा आराम आहे. 1 मिनिटात सुद्धा शोध लागू शकतो. मग तिला गप्प बसून कसे चालेल? अहो, पण आता हे चालते, उद्या ती दुसऱ्याच्या घरात गेली की मग काय? आणि पहा, ह्याच बाबतीत मला तिच्याशी बोलायचे होते, पण गेली निघून. अगं, संध्याकाळी येईल तेव्हा बोल ना. ती कुठे जाते, येईलच ना घरी. तुम्ही आणि तिला प्रोत्साहन करा, म्हणजे तिने माझे ऐकूच नये. अच्छा, आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे हे सांगताना तुला गर्व नाही वाटत? वाटतं हो, पण काळजी पण वाटते. तिचे लग्नाचे वय आहे, पण ही गुंतली दुसऱ्यांच्या केस सोडवण्यात. काळजी करू नको, संध्याकाळी आली की आपण बोलू तिच्याशी. अनामिका ही सुरेश आणि सुमती देशपांडे यांची एकुलती एक कन्या. तिला लहानपणापासून शोध लावायची आवड, आणि हीच आवड तिने आपले करिअर म्हणून निवडले. तर संध्याकाळी दोघेही हॉलमध्ये अनामिकाची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात तिच्या गाडीचा आवाज आला आणि सुरेश म्हणाले, आली आपली डिटेक्टिव्ह लेडी. पुरे हा, कौतुक करू नका. माहीत आहे ना, आपल्याला तिच्याशी बोलायचे आहे. हो, माहीत आहे. अनामिकाने घरात प्रवेश केला. आईबाबांना हसत हसत ती आपल्या रूममध्ये गेली. तोपर्यंत आईने तिच्याशी चहा आणला. फ्रेश होऊन अनामिका सोफ्यावर बसली आणि चहाचा कप हातात घेतला. तिने पाहिले की आईबाबांना इशारा करत होती. डिटेक्टिव्ह असल्याने इशारे म्हणजे कुछ तो गडबड आहे हे ओळखायला तिला वेळ नाही लागला. तिने आईला पाहत म्हटले, आई, काही झालंय का? नाही, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मग बोल ना. हे बघ आना, सुमा मावशीने तुझ्यासाठी 2 स्थळं आणली आहेत. हे ऐकून ॲना म्हणाली, काय स्थळ? आई प्लीज, मावशीला सांग, नको ना आणत जाऊ. काय नको? वय झालं आता लग्नाचं. लोकांची केस सोडवतेस, मग स्वतःची कधी सोडवणार? बाबा, आईला समजावा, मला नाही लग्न नाही करायचं. मग कधी करणार तू लग्न बाळा? बाबा, मला तेवढ्यात तरी लग्न नाही करायचं. आणि आई प्लीज, मावशीला सांग, नको पाठवत जाऊ स्थळं. असे म्हणून अनामिका आत गेली. काय सांगावं या पोरीला? अगं, तिने सांगितले ना, एवढ्यात नाही, पण ती करेल. पण कधी ते नाही सांगितले. देवा, तूच बघ रे बाबा. झालं तुझं सुरू. देवाला काही कमी भार आहे का की तू अजून भार देतेस? चिंता करू नको, होईल सगळं ठीक. दुपारची वेळ होती. सलवार घातलेली एक मुलगी अनामिकाच्या ऑफिसमध्ये शिरली आणि तिने समोर बसलेल्याकडे पाहत विचारले, अनामिका मॅडम आहेत का? कामात व्यस्त असलेल्याने आवाज ऐकताच पाहिले आणि तिला पाहत म्हटले, नाही, त्या बाहेर गेल्या आहे, येतील. आपलं काही काम असेल तर मला सांगा. मी त्यांचा असिस्टंट विराज परांजपे. नाही, मला त्यांनाच भेटायचे आहे.
बरं, बसा तुम्ही, म्हणत विराज आपल्या कामात व्यस्त झाला. थोड्याच वेळात अनामिका ऑफिसमध्ये पोहोचली. अनामिकाला पाहतच ती मुलगी उठली आणि अनामिकाला म्हणाली, मॅडम, मला तुमच्याशी काही केस संबंधित बोलायचे आहे. अनामिकाने विराजकडे पाहत विचारले, विराज, पाहायचं ना, काही केस आहे ती? नाही मॅडम, मी त्यांना विचारलं, पण त्यांचं म्हणणं आलं की तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? बरं, या आत, असे म्हणून अनामिका केबिनमध्ये गेली. मागोमाग ती मुलगी आत गेली. मॅडम, माझं नाव सविता देशमुख, आणि तिने केस संबंधित सारी गोष्ट अनामिकेच्या कानावर घातली. ते सर्व ऐकून अनामिका म्हणाली, पण ती केस तर सुसाईड म्हणून बंद झाली आहे. नाही मॅडम, माझे बाबा निर्दोष आहेत. त्यांना यात फसवले गेले. त्यांना न्याय तुम्हीच देऊ शकता. प्लीज नाही म्हणू नका. त्या मुलीच्या डोळ्यात अनामिकाला दया याचना दिसली. तिने तिला धीर देत म्हटले, भिवू नकोस, मी तुला न्याय देईनच. तुमचे उपकार होतील. माझ्या बाबांचे नाव विनाकारण खराब करण्यात आले. तुम्ही मला मदत केली तर खूप उपकार होतील. असे म्हणून ती मुलगी निघून गेली आणि विराजला आणि अनामिकाने हाक मारली. विराज लगेच केबिनमध्ये आला. विराजला केस संबंधित माहिती देऊ ना, ह्या केस संबंधित मिळते तेवढी माहिती मला उद्यापर्यंत मिळायला हवी, असे सांगताच विराज लगेच निघाला आणि अनामिका आपल्या परीने ह्या केस संबंधित विचार करू लागली. त्या मुलीचा हळवा चेहरा तिच्यासमोर सारखा येत होता. तिला न्याय द्यायलाच पाहिजे हे तिने मनाशी पक्के केले. संध्याकाळी ती घरी परतली. चहा पिता पिता ती केसबद्दल आईबाबांना सांगायची. आजही तिने ह्या केसबद्दल आईबाबांना सांगितले. हे ऐकून बाबा गर्वाने म्हणाले, बेटा, त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. हो बाबा, आई तू काही नाही म्हणणार. तिला न्याय दे, पण आम्हाला हे दे. म्हणजे तुझी कुठली केस माझ्याकडे आहे? तुझ्या लग्नाची. आई, झालं सुरू तुझं लग्न पुराण. मला नाही करायचंय लग्न, असं म्हणून ती उठून गेली. बघितलं कशी उठून गेली? काय लिहिले आहे देवा तिच्या नशिबी तुलाच माहीत. हे ऐकून बाबांनी डोक्याला हात लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी विराजने अनामिकाने सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती मिळवली होती आणि ते दोघे ती माहिती ऑफिसमध्ये आपल्या परीने पाहत होते. त्यांचे बोलणेही चालू होते. मॅडम, माहिती मिळवताना खूप जोर द्यावा लागला. केस बंद झाली आहे. कशाला हवी माहिती, असे खूप जण म्हणत होते. पण मी एक रिपोर्टर आहे आणि मला एक लेख लिहायचा आहे, असे सांगून टाळले. वा, मस्त उत्तर दिलेस. बरं, पाहू केस खरंच बंद झाली की मुद्दाम होऊन केली? मॅडम, त्या सुसाईड केलेल्या माणसाबद्दल लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. माणूस स्वभावाने चांगला होता, पण तो असे काही करेल यावर विश्वास बसत नाही, असे काहींचे म्हणणे आहे. विराज, आपल्याला जरा जपून राहायला हवे, कारण ही जुनी केस रिओपन होत आहे आणि आपल्यावर कोणाला संशय येता कामा नये आणि सवितालाही धोका असू शकतो. हो मॅडम, हे मला चौकशी करताना कळले. आपल्याला जपायला हवे. बरं, मी सांगितले तसे पुढचे काम सुरू कर. तोपर्यंत मी ही माहिती परत एकदा पाहते. असे म्हणून अनामिका परत एकदा माहिती पाहू लागली. अच्छा, तर असं आहे ह्या माणसाची, अशी माहिती आहे. असू दे, पाहू आता काय होतं ते, असं म्हणत अनामिका विचार करू लागली. संध्याकाळी ती घरी परतली. नेहमीप्रमाणे आईने तिच्यासाठी चहा आणला. बाबा टीव्ही पाहण्यात व्यस्त होते, पण आई अनामिकाला पाहून आपली नाराजगी व्यक्त करत होती हे अनामिकाला जाणवले. अनामिकाने आपला मोबाईल हातात घेतला आणि लगेच फोटो गॅलरी ओपन करून बाबांसमोर धरला. बाबा, हा फोटो पहा कसा दिसतो आहे. आईनेही पाहिले तर फोटो एका मुलाचा होता. बाबा, हा मुलगा कसा दिसतो? मला ना याच्याशी लग्न करायचे आहे. तुम्ही ह्याच्या घरी माझे स्थळ मागायला जा.
हे ऐकून बाबा म्हणाले, काय स्थळ? तुला तर लग्न करायचे नव्हते. आणि हा मुलगा कोण आहे? तुझे प्रेम वगैरे आहे का? नाही नाही बाबा, मी आणि प्रेम नाही. माझे प्रेम नाही, पण माझ्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की हा मुलगा खूप चांगला आहे, म्हणून मला तो आवडला. मग ठरवले, माझ्या मनासारखा त्याचा स्वभाव असेल तर काय हरकत आहे, आणि आईचेही लग्नपुराण संपेल. ऐकून आईने उत्साहित होत म्हणाले, देव पावला, कोणीतरी आवडला. तसा मुलगा दिसायला चांगला वाटतो, पण कसा काय? सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवला. हे ऐकून अनामिकाने आईला पाहत विचारले, तू खुश आहेस ना? आहेच, पण तो मुलगा तुला ओळखतो का? नाही आई, पण होईल ना ओळख. बाबा, तुम्ही याच्या घरी जा, पण असे सांगा की मला कुणीतरी तुमच्या मुलाचे स्थळ सांगितले आहे, म्हणून आलो वगैरे. हे ऐकून बाबा जरा आश्चर्यचकित होऊन अनामिकाकडे पाहत म्हणाले, पण बाळा, ह्या मुलाबद्दल तुला कोणी सांगितले? आणि तू लग्नाला तयार नव्हतीस, मग असे अचानक तयार झालीस? बाबा, हा मुलगा खूप चांगला आहे. आता आणि नकाराची घंटा नको, म्हणून आईने बाबांना मध्येच थांबवत म्हणाले, अहो, तिच्या मनात जर आहे तर मग वेळ कशाला, उद्याच जाऊया. आईला तर अनामिकाचा निर्णय ऐकून आकाश ठेंगणे झाले, तर बाबाही खुश होते. पण अनामिका का अशी लग्नाला तयार झाली, आणि कोण आहे तो मुलगा, हा प्रश्न मात्र बाबांच्या डोक्यात चालू होता. दुसऱ्या दिवशी बाबा अनामिकाने दिलेल्या पत्त्यावर गेले आणि गेटवरची नावाची पाटी वाचली, विक्रम साठे, आणि त्यांनी बेल वाजवली. तसे दरवाजा उघडण्यात आला. नमस्कार, मी सुरेश देशपांडे. मला विक्रम साठे यांना भेटायचे होते. या, आत या, असे म्हणत वीणा साठे, विक्रम साठेंच्या पत्नीने विक्रम साठेंना हाक दिली. तसे विक्रम साठे आले आणि सगळे सोफ्यावर बसले. ओळख करून सुरेश देशपांडेंनी स्थळाविषयी सांगितले. ते ऐकून विक्रम साठे म्हणाले, काय, माझ्या मुलासाठी स्थळ? पण आम्ही कोणाला स्थळाविषयी कधी बोललो नाही. हे ऐकून वीणा म्हणाल्या, अहो, पण आपला राघव लग्नाचा झाला आहे, त्यालाही आता स्थळ पाहावं लागेलच की, आणि चालून आलेले स्थळ आपण नाकारू शकत नाही. हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. बरं, तुमची मुलगी काय करते, म्हणजे नोकरी वगैरे? ती एक डिटेक्टिव्ह आहे. काय, डिटेक्टिव्ह? हो, अनामिका देशपांडे नाव तिचे. डिटेक्टिव्ह? हे ऐकून विक्रम आणि वीणा जरा गप्पच राहिले. हे पाहून अनामिकाचे बाबा म्हणाले, काय झालं, तुम्ही एकदम गप्प कसे झालात? नाही, आमच्यासारखी माणसं पोलिसांपासून 4 हात लांबच राहतात, आणि त्यातच सूनच जर डिटेक्टिव्ह केली तर? का, माझी मुलगी घरात सूनच असेल, डिटेक्टिव्ह बाहेर, आणि स्वभावाने खूप चांगली आहे. एकदा तुम्ही भेटा, मग कळेल. हे बघा, आमच्या मुलाच्या पसंतीशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही. तेही आहे, विचारा तुम्ही तुमच्या मुलाला. येतो, हे माझ्या मुलीचे कार्ड. येतो मी, असे म्हणत सुरेश बाहेर पडले. ते जाताच विक्रमने वीणाला पाहत म्हटले, काय अजब आहे ना वीणा, आपल्या राघवसाठी स्थळ चालून आले, पण एका गुप्तहेराचे. अजब कॉम्बिनेशन ना, बँकवाला आणि डिटेक्टिव्हवाली. असे म्हणून ते हसू लागले. हे पाहून वीणा म्हणाली, तुम्हाला कुठेही गंमत सुचते, पण मला असे वाटते की ही देवाचीच कृपा असेल, नाहीतर असे कोणी येऊन नाही सांगणार. आणि गुप्तहेर असली तर काय झालं, तो एक पेशा आहे, मन मिळावं असेल की झाले. हो हो, थांब, गुडघ्याला बाशिंग एवढ्यात नको बांधू. वीणाबाई, तुमच्या चिरंजीवाला पसंत आहे का, हे विचारायला विसरू नका. मला माहीत आहे, पण ती जर माझी सून झाली तर मी गर्वाने सांगेन की माझी सून डिटेक्टिव्ह आहे.
सुरेश यांनी अनामिकाला घडलेला प्रकार सांगितला. तसे अनामिका म्हणाली, वेल डन बाबा, ग्रेट जॉब. पण बाबा मात्र अनामिकाच्या खुश होण्याबाबत चकित झाले, कारण लग्नाच्या विषयी तिला आवडत नसे आणि आज चक्क ती लग्नासाठी आनंदित आहे. जेव्हापासून अनामिकाचे वडील राघवच्या घरी गेले होते, अनामिकाची आई तर खूप खुश होती. ती डोळ्यात तेल घालून बाबांची वाट पाहत होती आणि बाबा आले तसे तिची प्रश्नावली सुरू झाली. अगं हो, मी आत्ताच आलो, थोडा वेळ बसू दे तरी. आणि हो, त्याच्या आईबाबांची भेट घेतली मी, मुलाची नाही. त्यामुळे तो काय सांगेल ते पाहायला नको का? त्याच्या मनात आणखी काय असेल तर? पण आपल्याला कसे कळेल? मी अनामिकाचे कार्ड दिले आहे, तो फोन करेल. हे ऐकून अनामिकाच्या आईने देवाला हात जोडत म्हटले, देवा, कुठे नाही ती अना तयार झाली आहे आणि आपणहून स्थळ घेऊन आली आहे. जुळू दे देवा, होकार येऊ दे. हे पाहून बाबा म्हणाले, झालं तुझं सुरू देवाचा भार वाढवण्याचा. त्यांना रोखत आई म्हणाली, मग काय करू? कधी नाही ती तयार झाली आहे आणि आता आणखी काही विघ्न नको. हे बघ, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत. बघू काय उत्तर येते ते, कारण संसार त्या दोघांना करायचा आहे, आपल्याला नाही. असे सांगून बाबांनी रूममध्ये प्रवेश केला. संध्याकाळी राघव बँकमधून आला. फ्रेश होऊन चहा वगैरे पिऊन रूममध्ये बसला होता. तेवढ्यात त्याला त्याच्या बाबांनी हाक मारली. तसा तो हॉलमध्ये आला. स्थळाविषयी त्याच्या कानावर पडले तसे तो म्हणाला, काय डिटेक्टिव्हचे स्थळ माझ्यासाठी? पण मला लग्न नाही करायचे. हे ऐकून राघवची आई म्हणाली, काय नाही करायचे? मग कधी करणार? ते काही नाही, तू तिला भेट तरी, मग पाहू. आवडली तर हो म्हण, नाही तर नाही. पण भेटल्याशिवाय कसे कळणार? हे ऐकून निराशेच्या आवाजात राघव म्हणाला, पण आई, काय गरज आहे? हे स्थळ तुला आपणहून आले आहे. कदाचित ह्यात देवाचाच आशीर्वाद असेल तर. काही ह्या आई, बाबा सांगावं आईला. बाबांनी समजावत राघवला म्हटले, हे बघ, भेटायला काय आहे? मी त्या मुलीला ओळखतही नाही आणि त्यात ती डिटेक्टिव्ह म्हणजे तिचा दरारा असेल. यावर आई म्हणाली, इथे बसून तुला सगळे कळेल. भेट तिला, आवडली तर होऊन जाऊ दे आणि आज ना उद्या तुझे लग्न आम्ही करणारच आहोत. तुम्ही माझे लग्न केल्याशिवाय गप्प नाही बसणार. पण हा, मला आवडली नाही तर मी तिला सरळ नकार देणार. हो, झालं, हे घे कार्ड, त्यावर तिचा नंबर आहे. बरं, असे म्हणून राघव आपल्या रूममध्ये गेला. त्या कार्डला पाहून तो म्हणाला, मला कुणा डिटेक्टिव्हचे स्थळ येईल असे स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि त्याने नंबर लावला. समोरून फोन उचलला. ओळख करण्यात आली आणि अनामिकाने मेसेज करत तिथे भेटू असे सांगून फोन ठेवला. गुलाबी कलरचा कुर्ता आणि मोकळे केस अशी नटून अनामिका राघवला भेटायला गेली. वेळेनुसार ती सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. तिने राघवला फोन लावला आणि लगेच ते दोघे समोरासमोर आले. आज अनामिका नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसत होती. राघव तिला पाहतच राहिला. अनामिकाला ते जाणवले. तिने त्याला हाक मारली तेव्हा तो भानावर आला. दोघेही कॅफेमध्ये टेबलवर बसले. कॉफीची ऑर्डर करून अनामिकाने बोलण्यास सुरुवात केली. मी अनामिका, डिटेक्टिव्ह आहे. माझे बाबा तुझ्या घरी येऊन गेले. हो, कळले मला. माझे नाव राघव, मी बँकेमध्ये नोकरी करतो. पण आपण कधी भेटलो नाही. तरी माझ्याविषयी तुला कसे कळले आणि मलाच का म्हणून तू निवडले? मला हे सगळे विचित्र वाटत आहे. काही विचित्र नाही आणि मला तुझ्याबद्दल कसे कळले तेही महत्त्वाचे नाही. राघव, तू चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे, म्हणून मीच तुला होकार दिला आहे आणि मला विश्वास आहे की मी जसा विचार केला आहे तसाच तू आहेस. थँक्यू.
माझ्याबद्दल मला न ओळखता एवढे बोलल्याबद्दल, आणि तेही एका डिटेक्टिव्हने. म्हणजे डिटेक्टिव्हना मन नसतात असे तुला म्हणायचे आहे का? नाही नाही, अजिबात नाही. तुला पाहून नाही वाटत की डिटेक्टिव्ह एवढे कठोर असतात म्हणून. कॉफीबरोबर दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. मध्येच अनामिकाने राघवला पाहत विचारले, काय ठरवलं आहे? काय आहे तुझा निर्णय? हे ऐकून खिशातला रुमाल काढून त्याने चेहरा पुसला आणि अनामिकाला पाहत विचारले, थोडा वेळ दे, असे म्हणून तो विचार करू लागला. अनामिका त्याच्यासमोर बसलेली होती. त्याने तिच्याकडे पाहिले आणि डोळे बंद केले आणि काही मिनिटात डोळे उघडले आणि निघत्यावेळी राघवने होकार कळवला आणि हसत हसत दोघांनी निरोप घेतला. दोघांच्या घरी जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा तर दोन्ही घरचे खुश झाले. दोन्ही घरीही मंडळी राघवच्या घरी भेटली आणि पुढची बोलणी सुरू झाली. अनामिकाची आई तर खूपच खुश होती आणि अनामिका आणि राघवचे भेटणे सुद्धा वाढत होते. अशाच एका सकाळी विराज ऑफिसमध्ये फोनवर बोलण्यात व्यस्त होता आणि विराजला हाक मारल्याचा आवाज आला. विराजने पाठीमागे वळून पाहिले तर, सविता तू? हो मी. माझ्या केसचे काय झाले? मी आता ऐकले की मॅडमचे लग्न ठरले आहे. मग माझी केसचे काय? मी खूप आशेने तुमच्याकडे न्याय मिळवण्यासाठी आले होते, पण 15 दिवस उलटले तरी तुमची काहीच खबर नाही. विराजने समजावत सांगितले, हे बघा मॅडमचे तुमच्या केस बाबतीतले काम चालू आहे. लग्न ठरलं म्हणून कामावर दुर्लक्ष मॅडम करणार नाही आणि त्या तुम्हाला योग्य वेळी खबर करते. सविताने हात जोडत म्हटले, प्लीज, खूप आशा घेऊन मी इथे आले आहे. माझी निराशा करू नका. नाही, अनामिका मॅडम असताना तुमच्यावर कधीच अन्याय होऊ शकत नाही. अनामिका देईल का सविताला न्याय? अनामिका आपल्या केबिनमध्ये काही पेपर पाहत विचार करत होती. एवढ्यात विराज केबिनमध्ये आला आणि अनामिकाला पाहत म्हणाला, मॅडम, हे बघा रेकॉर्डिंग. तुम्ही सांगितले तसाच मी फोन लावलेला आणि नंतर हे बोलणे. मोबाईलमध्ये पाहत अनामिकाने म्हटले, गुड जॉब विराज, हेच तर आपल्याला हवे होते. हा पुरावा खूप आहे सत्य बाहेर येण्यासाठी. ऑडिओ आणि व्हिडिओ पण आहे. हे ऐकून विराजने उत्साहित होत विचारले, पण मॅडम, आपण ॲक्शन कधी घ्यावी? हो हो, तुझा उत्साह मला कळतो. मला माहीत आहे की कोणाला न्याय देण्यासाठी तू किती उत्सुक असतो, पण काहींसाठी ते अवघड असते. विराज, उगाच उशीर नको, उद्याच काम फत्ते करू. ओके मॅडम, जशी तुमची ऑर्डर. पण हो मॅडम, तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. कोणासाठी हे अवघड असते, पण मॅडम, आपण सत्याच्या बाजूने असताना नेहमी निर्भीड असायला हवं. बरं मॅडम, मी तयारीला लागतो, असे म्हणून विराज केबिन बाहेर गेला. एवढ्यात अनामिकाचा फोन वाजला. तिने पाहिले तर राघवचा होता. तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू आले. तिने लगेच फोन उचलला. हॅलो राघव. अनामिका, डिस्टर्ब नाही केलं ना? नाही रे, अजिबात नाही. सांग, काय म्हणत होतास? तुला भेटायचे आहे. काही विशेष? म्हणजे तुला भेटण्यासाठी काही विशेष कारण द्यावे लागेल. तसे नव्हे, म्हणजे फोनवर बोलणे होऊ शकते तर आपण बोलू असे. नाही अनामिका, मला तुला भेटायचे आहे. तुला भेटायचे नसेल तर ठीक आहे. नाही नाही, असे काही नाही, तू रागवू नकोस. ओके, संध्याकाळी भेटू, असे म्हणून अनामिकाने फोन ठेवला. संध्याकाळी सांगितलेल्या जागी दोघे पोहोचले, पण समोरासमोर असूनही गप्प पाहत होते. अनामिकाला ते विचित्र वाटत होते, म्हणून तिने राघवला पाहत विचारले, काय झालं राघव? भेटण्यासाठी बोलावलेस पण गप्प का आहेस? आर यू ओके? निराशेच्या सुरात राघव म्हणाला, माहीत नाही अनामिका, पण एक अजान भीती वाटते. अजान भीती? कसली? तुला माहीत आहे मी डिटेक्टिव्ह असल्याची ना? सॉरी, पण हां,
हे बघ राघव, मी जे करत आहे ते काम कोणाला तरी न्याय मिळवून देत आहे आणि मी नेहमी सत्याच्या बाजूनेच उभी आहे. त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही. आणि माझ्या जीवाला धोका होऊ शकतो असं वाटत असेल तर एक लक्षात घे, मी पुरावा असल्याशिवाय कोणावर आरोप नाही करत. तरी पण काही कळत नाही. राघव, मला एक सांग, तुझ्या बँकेमध्ये तू घोटाळा करून पसार होऊ शकतो, तू पैसेवाला होऊ शकतोस, पण तू असे करणार नाही, कारण तुझी नियत तशी नाही. बँकेतली संपत्ती जपून ठेवणे हा तुझा मुख्य उद्देश असतो ना. तसाच न्याय देणं हा माझा उद्देश आहे. त्यामुळे रिलॅक्स, माझ्यामुळे तुला कोणताच त्रास होणार नाही आणि मी होऊ देणार नाही. अनामिकाला असे बोलताना पाहून राघव म्हणाला, ग्रेट आहेस तू अनामिका. मुलगी होऊन सुद्धा धाडसाच्या गोष्टी करतेस. आणि मला बघ, मी तुला सांगतो की मी भीत आहे म्हणून नाही अनामिका. तुझ्या बोलण्याने मला एक नवीन ऊर्जा आली आहे. तुझ्या लढाईत मी पण असेन. असे म्हणून राघवने अनामिकाचा निरोप घेतला. अनामिकाने त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहून म्हटले, मी नाही, तू ग्रेट आहेस. कथा कशी वाटली अभिप्राय नक्की कळवा. आणि हो, मराठी स्पंदन ह्या चॅनलवरील कथा तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.